आज मी आले आहे आपल्या परळी वैजनाथच्या जत्रेत आणि सध्या इथे काय भन्नाट नाईट वाईब आहे ते तुम्ही बघतच आहात. चला मग तुम्हाला पण मी दाखवते. आजचा ब्लॉग असणार आहे फुल फन, फूड आणि फुल एन्जॉयमेंट, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी आहे तुमची परळीची आयशू. आज मी जाणार आहे आपल्या परळी वैजनाथच्या यात्रेमध्ये, तर थोडंही स्किप न करता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या परळी वैजनाथची यात्रा, पण भन्नाट नाईट वाईब सोबत. छान अशी रेडी होऊन निघले होते थेट रस्त्याने. मी तर पोहोचले होते यात्रेमध्ये. इकडे गेल्यावर मस्त असं घेतलं चॉकलेट फ्लेवरचं पान आणि ते पान खाऊनच आपण केलेली आहे यात्रेची सुरुवात. खरंच खूप भारी होतं चॉकलेट पान, मला तर खूप आवडलं बाबा. मित्रांनो बघा, इथली लाइटिंग पूर्ण जत्रा चमचमीत झालेली आहे. लोकांची गर्दी, मुलाचा आनंद, सगळीकडे हसरे चेहरे. परळीची जत्रा म्हणजे वेगळीच वाईब आहे बरं का. मित्रांनो, रात्रीची जत्रा पाहायची मज्जा दिवसा नाही. लाईट्स, म्युझिक, आवाज, मन एकदम फ्रेश होतं. परळी वैजनाथची जत्रा म्हणजे आठवणीचा खजिना आहे. इथे मुलांसाठी पण खूप फन आहे आणि मोठ्यांसाठी पण. बघा ना, तुम्ही तर बघूच शकता. हे बघा किती छान छान हेअरस्टाईल आलेले आहे तिकडे. आजकाल एक्स्ट्रा मेहनत करायची गरजच नाही कोणत्याही गोष्टीमध्ये. हे तुम्ही बघू शकता, फ्लावर किती छान आहेत. मला तर खूप आवडले बाबा. मी तर अगोदर जाऊन माझा व्हिडिओ क्लिक केला तिकडे. आज मी फक्त बघत होते काय आलं काय नाही, कारण की शॉपिंगचा ब्लॉग आपला, नेक्स्ट ब्लॉग आपला शॉपिंग स्पेशलच राहील. किती छान आणि किती क्यूट टेडी दिसत आहे हा. पण काय सांगू तुम्हाला, हा टेडी कितीही क्यूट दिसला तरी आपल्याला कोणी घेऊनच देणार नाही, तर काय बोलावं मग. तुम्ही हा ब्लॉग कोणत्या गावातून पाहताय ते मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. बघा किती छान छान हेअरस्टाईल अवेलेबल आहे तिकडे. विजिट करा आपल्या परळीच्या यात्रेला तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर. तुमच्या गावाची झाली का नाही मग यात्रा? काय काय घेतलं तुम्ही मग यात्रेमध्ये ते पण मला सांगा बरं का कमेंट करून. अजून काहीच घेतलं नाही मी, सध्या फक्त पाहत आहे. बरंच आपला परत मोठा ब्लॉग येईल शॉपिंग स्पेशल, ते पण तुम्ही नक्की बघा. चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा, मग तुम्हाला समजेल पुढचा ब्लॉग आलेला. रस्ते का माल सस्ते में. हे बघा इकडे जिकडे 10 रुपये 5 रुपये सेल असेल तिकडे खूपच गर्दी दिसत होती मला तर. काही पण घ्या 10 रुपये, काही पण घ्या 10 रुपये. खरंच सांगायचं म्हटलं तर जत्रेत आल्यावर वेळ कसा जातो हे कळतच नाही. लहानपणीची जत्रा आणि आत्ताची जत्रा दोन्हीची मज्जा काही वेगळीच असते. इकडे आल्यावर सगळा ट्रेस विसरला जातो. रात्रीच्या वेळेला जत्रा पाहिली की मन एकदम खुश होतं. या लाईट्समध्ये परळी अजूनच सुंदर दिसत आहे. हे वाईब्स कॅमेरामध्ये नाही तर प्रत्यक्ष येऊन पाहायला मजा येणार आहे बरं का पब्लिक. परळी वैजनाथची जत्रा एकदा अनुभवली की दरवर्षी यावंच वाटेल तुम्हाला. इकडे लागला होता पर्सचा स्टॉल, तिकडे मी पर्स पाहिली आणि मला एक पर्स खूप आवडली, ते पण आपल्या फेवरेट कलरची म्हणजेच पर्पल. तर तुम्ही बघू शकता ही पर्स मला एवढी आवडली ना, मी माझ्या मम्मीला घे म्हटलं तर ती नको म्हणली. ती म्हणली तुझा आवडता कलर मी का घेऊ बरं. मग तिनं काय दुसरीच चॉईस केली. तिला काही सुचना ही घेऊ का ही घेऊ. मग काय आम्ही पाहत होतो कोणती घेऊ कोणती नाही. मग 2-3 पर्स वगैरे पाहिल्या, मग तिला त्याच्यामधली एक चॉईस झाली. मग ही काय ग्रीनवाली तिने घेऊन टाकली. तिला ग्रीनवाली खूप आवडली, मला तर अजिबात नाही आवडली. पण काय बोलावं आता. मी नेक्स्ट चक्करला आले ना पब्लिक, तीच पर्पल पर्स मी घेणार आहे बरं का. तुम्हाला दाखवते ना मी ब्लॉगमध्ये घेतली का नाही. तर मी माझ्या घरच्यांना म्हणलं मला थार गाडी घेऊन द्या, तर बघा मला कोणती थार गाडी दाखवायला लागलीत. हे काय बोलावं बाई आता. घेऊ का पब्लिक ही थार गाडी मग मी माझ्यासाठी? सांगा बरं तुम्ही कमेंट करून, घेऊ का नको. तर बघा रील्समध्ये व्हायरल झालेलं हे किती ट्रेंडिंगला होतं. हे ट्रेंड ह्याचा येऊन पण गेला, पण मला ते कुणी घेऊन पण दिले नाही आणि मी ते स्वतः पण घेतलेलं नाही अजून. हे हार वगैरे तर आहेत माझ्याकडं आणि हे फ्लावर पण आहेत, त्याच्यामुळं काय नुसते पाहिले. हे हार पण नुसते पाहून ठेवले बाबा. काही बोलाव, काही घेतलं तरी घालणं होत नाही. हे बघा फ्लावर किती छान दिसत आहेत ना. नेक्स्ट चक्करला मी हे सगळं घेणार आहे. या जहाजमध्ये मी गेल्या वर्षी बसलेली होते, मला इतकी भीती वाटत होती ना, वाटत होतं मी काय वरून खाली पडते का काय बाबा. काही नाही झालं, पण गेल्या वर्षी मला इतकी भीती वाटली ना, त्यामुळं मी फक्त खालून हे बघत होते.
यावर्षी मला बसायचं नाही असं मी माझ्या मनातच ठरवलं होतं. त्याच्यामुळं फक्त आपण त्याची व्हिडिओ वगैरे घेतलेली, ते पण तुम्हाला दाखवण्यासाठी पब्लिक आपल्या जत्रेमध्ये काय काय आलं आणि काय काय नाही. तर हे बघा ब्रेक डॅन्स, कोण कोण बसलं मग ब्रेक डॅन्समध्ये. आपल्या परळीत प्रथमच आली होती जलपरी आणि ते पाहण्यासाठी इकडं खूप गर्दी लागलेली होती. तर तुम्ही पण बघू शकता ही जलपरी आली होती आपल्या इकडे. फर्स्ट टाईमच आली होती ही जलपरी. यावर्षी नवीनच, फक्त तेच नवीन होतं, बाकी तर काही नाही, सगळं जुनं होतं. मग हे बघा पानं किती छान वाटत आहेत ना, त्याच्यामुळं मी हे क्लिप घेतली होती. बघा ना तुम्ही पण किती छान दिसत आहे ना. त्याच्यावर चेरी वगैरे काय तर लावली होती, त्याच्यामुळं ते अजूनच सुंदर दिसत आहे. त्याच्यामुळंच आपण हे व्हिडिओ क्लिक केला होता तुम्हाला दाखवण्यासाठी. लहान लेकरांसाठी हे हेलिकॉप्टर किती छान आहे ना. ब्रेक डॅन्समध्ये मी दरवर्षी बसते, पण यावर्षी काय आहे की मला थोडं पण तिकडे बघून नाही का भीतीच वाटत होती. त्याच्यामुळं माझ्या थोडंही मनात नव्हतं की ब्रेक डॅन्समध्ये यावर्षी बसायचं. त्याच्यामुळे काय फक्त इकडून लांबूनच एन्जॉय केला. फक्त लोकांचीच खुशी आपण बघितली लांब थांबून, कोण भेटते आणि कोण हॅपी आहे ते. पब्लिक तुम्हाला वाटते का नाही भीती ब्रेक डॅन्सची? मला तर खूप वाटते, पण मी दरवर्षी बसते, कारण की वाटते आपली यात्रा वर्षातून एकदाच येते. त्याच्यामुळं वाटतं चला जाऊ द्या, डर के आगे जीत हे म्हणायचं आणि बसायचं. पण यावर्षी नाही बसले, आणि जर बसले तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेलच मी. न भीती वाटायचं फक्त हा आहे एक डायनॉसॉर, कारण की त्याच्यामध्ये आपण सगळी फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकतो. याच्यामध्ये नाही भीती वाटत, फक्त रेलगाडी जशी पळती का तसं वाटतं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये कितीही बसलं आणि काही पण झालं तरी काय भीती वगैरेचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे तुम्ही पूर्ण फॅमिली घेऊन जरी इकडे बसलात ना तरी खूप एन्जॉय येतो. माझे व्हिडिओ फोटोज वगैरे क्लिक करायचे राहिले होते, त्यामुळे मी टाईमात टाईम काढून आपले फोटोज, व्हिडिओज, रील वगैरे शूट वगैरे करून घेतल्या. तुम्हाला जर रील वगैरे पाहायच्या असतील तर तुम्ही माझ्या इन्स्टा आय डीला फॉलो करून हे रील्स वगैरे, माझे व्लॉग वगैरे, शॉर्ट व्लॉग तुम्ही इन्स्टा आय डीवर बघू शकता. म्हणलं कुठवर दुसऱ्याचाच एन्जॉयमेंट बघावं, चला म्हणलं मोठ्या राहटपाळण्यात तरी बसू आपण. चला त्याच्यामुळं घेतलं आपण तिकीट आणि थेट निघलो मोठ्या राहटपाळण्याच्या दिशेने. मनात भीती तर इतकी वाटती, पण काय करावं गाईज, बसू तर लई वाटते राव. त्याच्यामुळं इकडे मोठ्या पाळण्यात बसण्यासाठी एवढी गर्दी होती ना, अक्षरशः इकडं लाईनीमध्ये थांबावं लागते. 10-1 मिनटं थांबल्याच्या नंतर आपला नंबर येईल बघा. त्याच्यामुळं मी काय इकडं थांबून मस्त एन्जॉय करत होते, लोकांचं बघत होते, लोकांचे रिॲक्शन वगैरे, वरडावरडी लोकांची. त्याच्यामुळे लाईनीत थांबून मस्त आपण एन्जॉय केलं. लवकरच आपला पण नंबर येईल म्हणलं तर काय आला मग आपला नंबर. मग काय गेलो वरती, मस्त वरतून आपली परळीची यात्रा पूर्ण एन्जॉय करत होतो. वरतून एवढं डेंजर दिसत होतं ना, वरतून परळीची पूर्ण पब्लिक एवढी छोटी छोटी पूर्ण मुंगेवानी दिसत होती. वर गेल्याच्या नंतर ते वरचा राहटपाळणा तर इतका मोठा आहे, पण ते वरतून इतका छोटा दिसत होता ना मंडळी, काही सांगू तुम्हाला. आणि पब्लिक पण पूर्ण अशी मुंग्यावानी छोटी छोटी दिसत होती. एवढ्या वरतून स्वतःचे फोटो व्हिडिओज घ्यायचं म्हणलं तर एवढं जीवावर येत होतं ना, वाटतंय काय मोबाईल पडतं का काय खालून. त्याच्यामुळं राहटपाळणा सुरू व्हायच्या अगोदरच मस्त फोटो व्हिडिओ घेऊन टाकले आणि मोबाईल ठेवला आपल्या खिशामध्ये रे बाबा. म्हटलं कुठं पडन बिडन वगैरे, डोक्याला ताण व्हायचा. ही बघा जहाज, कोण कोण बसलं मग या जहाजेमध्ये? मी तर नाही वाजून बसले, पण जर बसले गाईच तर तुम्हाला मी सांगते आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जे की आपला होणार आहे शॉपिंग स्पेशल ब्लॉग. बघूनच भीती वाटते बाबा, त्याच्यामुळे लांबूनच ठीक आहे हे. आणि आता येऊया सगळ्यात इम्पॉर्टंट भागाकडे, म्हणजे जत्रेतलं खाणं. गरमागरम स्नॅक्स आणि रात्रीच्या वेळेला खाण्याची मजा काही वेगळीच असते. त्या जत्रेत आलात की डाएट वगैरे तर विसरूनच जाल पब्लिक तुम्ही. तिला मग मी 50 रुपयाचा एक बटाटा. तुमच्या इकडे कितीला आहे पब्लिक सांगा बरं कमेंट करून. आणि हे बघा काळं भूत, कोण कोण बघितलं मग? परळीमधल्या लोकांनी तर पाहिलं असेल. ज्यांनी हे काळं भूत पाहिलेलं नाही त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ क्लिक केलेला आहे, मग तुम्ही पण घ्या मग बघून हे काळं भूत. तर मित्रांनो, आजचा परळी वैजनाथ जत्रा फन आणि फूड व्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जत्रेत जास्त काय आवडतं, फन की फूड, ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉग आपला स्पेशल शॉपिंग ब्लॉग राहील, त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला समजेल पुढचा ब्लॉग कधी येईल ते. तर मग आजच्यासाठी इतकंच होतं मंडळी. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत
चॅनलला सबस्क्राईब करा, खूप सारं प्रेम द्या, लाईक करा. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहताय ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला आजच्यासाठी इतकंच. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. सो बाय, गुड नाईट. चला मी पण चालले घरी, त्याच्यामुळे बाय.